सकाळी नाश्ता एवढा काय केला नाही आहे, हलका फुलका खाऊन आलेलो. तर मस्त दिसलं वॉटरमेलन ज्यूस फेवरेट आहे माझा. जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना माहीत आहे. 2 तास झाले अजून आले. एकटा बसलोय, काही नाही, नेटवर्क नाही आहे, कोण बोलायला नाही आहे. बघूया कधी येतो. फायनली 3 तासानंतर आपली रेस्क्यू व्हॅन आली आहे, ज्याच्यावर आपण हिला टाकणार आहे. बघूया आता सर्व्हिस सेंटरला नेतोय की एखाद्या टायरचं चांगलं दुकान भेटलं की तिथं थांबून एकदा टायरच चेंज करूया असं वाटतंय मला. चेंज करावं लागणार आहे. तर हे बघा, टायर फुल पंक्चर आहे. हे आपले दादा आले आहेत, खूप लांबून आले आपल्याला मदत करायला. थँक्यू दादा. गाडी केली आहे, चढवतो. आणि अजून एक अपडेट आहे की पाऊस चालू झाला आहे. आज काय खरं नाही वाटते. आज निघालेलो चांगला मूड घेऊन. मूड आत्ता पण चांगलाच आहे, एवढं काय असं ड्रास्टिक काय झालं नाही आहे. ठीक आहे, एक शिकायला भेटतं आहे की असं पण मी जे घेतलेलं 2.5 वर्ष आधी गाडीसोबत RS त्याचा आज असा वापर होतो आहे. आपली बुलबुल माणसांची ॲम्ब्युलन्स असते तशी आपल्या बाईक्सची ॲम्ब्युलन्स आहे. घेऊन चाललो आहे. टायर फुल फ्लॅट झाला आहे. एक आहे जवळ, एक 7-8 किलोमीटरवर होतं, पण अशी गाडी नेऊ शकत नव्हते आपण. आता डायरेक्ट आपण एक टायरच्या चांगल्या दुकानातच नेऊया. जर इंजिनचं काही काम नाही तर सर्व्हिस सेंटरला जायची गरज पण नाही आहे. डायरेक्ट टायर वगैरे बघून चेंज करून टाकू. असा पाऊस पडतोय. गोप्रो वगैरे आत ठेवलंय. एकदा थांबलेलो घाट उतरून इथं थोडं चेकिंग करत होती जागा की बरोबर बसली आहे का वगैरे. मस्त असा क्लायमेट झालंय. जर तुम्ही बघाल काय क्लायमेट झालंय, हा थंड क्लायमेट झालंय. मस्त उन्हात आलेलो सकाळी, तुम्ही जे आधीच्या फुटेजमध्ये पाहिले असाल. जास्त मेजर काम नाही आहे, एक 15-20 मिनिटाचं काम असावं. 100 टायर्स म्हणून आहे, एक सापडलं आपल्याला गुगलवर. आपली बुलबुल तिथे आहे. त्यांच्याकडे टायर अवेलेबल तर आहेत, पण रेट्स जे आहेत ते थोडे आहेत. पण काय करणार आता, प्रॉब्लेमच झाला आहे. बघूया, टाकावंच लागणार आहे. जोगेश्वरी मिसळमध्ये आलेलो खायला आपण. बुलबुलला टायर लावतोय तो. त्यांची पण पोरं लंचला वगैरे गेलेली बोलतो आहे. तिचं काम झालं असेल. आपण पण आपली पेटपूजा केली आहे. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. तर फायनली आपण आलो आहे आपल्या बुलबुलवर पुन्हा एकदा. सकाळी 11 वाजता प्रॉब्लेम झालेला, आता वाजले आहेत 4:30. 11 ते 4:30 म्हणजे बघा ना, एक 5.5 तास गेले. टोचनवाल्याने तर बरोबर वेळेवर सोडलेलं, बिचारा लांबून आलेला. एवढं त्यांनी टो वगैरे केलं. एवढं टायर हे जे नांदेड टायर आहे ते एमर्जन्सी होती मी म्हणून टाकलं, पण तुम्ही शक्यतो अवॉइड करा. ओनर्स पण एकदम घमंडी आहेत आणि म्हणजे चांगला नव्हता एक्सपिरियन्स माझा. पण मला एमर्जन्सी होती म्हणून मी टाकला तिथे टायर. कधी मी नेगेटिव्ह रिव्ह्यू देत नाही कोणाचा सहजासहजी, पण खूप बेकार एक्सपिरियन्स होता. लाईक नॉर्मली त्यांनी हवा भरण्यासाठी 15 मिनटं घेतले. वर्स्ट एक्सपिरियन्स. आधी आपला सिएटचा टायर होता, पण मग आता आपण यावेळी अपोलोचा टाकला आहे. हिमालयनला 1290/17चा टायर लागतो. आणि पावसाचा अपडेट असा आहे की पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. एवढंच आहे की माझं घर आता इथून 6 किलोमीटर आहे. 18 मिनटाचा ET आहे. बस घरी पोचल्यावर जेवढं पडायचं आहे बाबा पड. आता सध्या माझा गोप्रो भिजेल. चांगलं होतं आजचं राईड, चांगली होती, मजा आली. नवीन शिकायला भेटलं की RSAचे कसे कर्मचारी काम करतात, काय आहे, पुण्याचे टायरवाले कसे आहेत, काय आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. जसं आपल्या मुंबईचं वेगळं. मुंबईला हाच टायर, इथे मला हा टायर पडला 3400ला. ट्यूब टायर आहे, हिमालयन
411 आहे आपली. ट्यूब टायर येतो 120/90/17 का, तर इथे 3400ला पडला. हाच मी मुंबईला लास्ट मंथ रेट काढलेला, पण टाईम नव्हता मला म्हणून आपल्याला टाकता नाही आला. हाच मला मुंबईला 2600ला पडत होता. म्हणजे तुम्हीच बघा किती डिफरन्स आहे. आणि इकडचे ओनर्स पण इतके ॲरोगंट की पाहिजे तर तुम्ही घेऊन जावा, तुम्ही तुमची फिटिंग करा 300 रुपये कमी. जर आम्हाला आमचीच फिटिंग करायची आहे तर तुमच्याकडे काय येणार ना आम्ही. The next day. तर बुलबुलचा काल आपण जो टायर लावला अपोलोचा, आता कसं टेन्शन नाही. सुप्रभात मित्रांनो. आजचा दिवस सकाळी निघणार होतो, पण मग ठरवलं की थोडं जाऊया आपण दगडूशेठ हलवाईला वगैरे जाऊया. बुलबुलला नेत नाही कारण का पुण्याला पाऊस आहे येऊन जाऊन, आणि कसं गोप्रो वगैरे आपला वॉटरप्रूफ पण नाही आहे. तर एक रिक्षा केली आपण ओलानी, जवळच आहे तसं, पण त्या एरियात पार्किंगचा पण थोडा सीन आहे. आणि आपली कशी MH01ची गाडी पडते, तर थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. बघूया. आलो आहे आपण मंदिराकडे. दर्शन घेतलं आहे मी, बाहेरूनच घेतलं मुखदर्शन, कारण का खूप गर्दी आहे, रविवार आहे आणि मला मुंबईला पण परत निघायचं आहे. इथे एवढं ट्रॅफिक आहे आणि हा वन वे, तर माझा डिसिजन खरंच चांगला होता बुलबुलला नाही आणण्याचा. कारण काय गेट या साईडनी आहे समोरून आणि या साईडनी समोरून आहे, आणि इथे जाण्यासाठी पूर्ण मला फिरून असं यावं लागलं असतं परत. तर हा एक चांगला डिसिजन घेतला आहे मी. आज मला वाटते मी चुकीचा दिवस निवडला आहे पुण्यात फिरण्यासाठी, कारण का शनिवारवाडा गर्दी बघा परिसरात. आज सगळे, आज रविवार असल्यामुळे सगळे फिरायला वगैरे आले. ॲक्च्युली कालच येणार होतो संध्याकाळी, काल सकाळी लवकर गेलेलो मी शिरकाई देवीला. तर माझा प्लॅन होता काल संध्याकाळी हे सगळं एक्सप्लोर करायचं, पण आपल्या बाईकचा जो इश्यू झाला बुलबुलचा, त्यामुळे ठीक आहे येऊ पुन्हा कधीतरी. बाहेरून तर बघून झालं आहे, थोडंसं सिनेमॅटिक वगैरे घेतली आहे मी. आज जाऊन मला पर्सनली इतकं वर्थ नाही वाटत आहे. बेसिकली मला आत एवढ्या रशमध्ये लाईन लावून वर्थ नाही वाटत. याचे तिकीट आहे शनिवारवाडा बघायचं, तर एक साईडला ऑनलाईनचं आहे काउंटर आणि एक ऑफलाईनचं आहे. तर पुन्हा कधीतरी येऊ आपल्या ग्रुपसोबत एक्सप्लोर करायला. आता मी थोडं वरवर मुखदर्शन टाईप फिरतो आहे. तर हा आहे स्कॅनर आहे. मी जो मागच्या शॉटमध्ये काउंटर बोललो तसं काउंटर असा नाही आहे, एक स्कॅनर आहे. इथे सगळे ऑनलाईन तिकीटसाठी स्कॅन करतात. 120 रुपये आहे पर पर्सन. क्लायमेट मस्त असा मळब आहे, पाऊस येऊन गेला आहे तर थंडावा आहे फुल. मला तर तसं तर शनिवारवाड्यात आज जायचं होतं, पण जाता नाही आलं आहे. बघू पुढच्या वेळी येईन मी एकदा फक्त हे करण्यासाठी. मला एक सारसबाग बघीन, मुंबईला जायच्या आधी एकदा सारसबागेत जातो, गणपतीचे दर्शन घेतो आणि काय रस्त्यात भेटलं तर मम्मीसाठी वगैरे शॉपिंग करतो आणि मग संध्याकाळी मुंबईला जायला निघू. तुळशीबागेत आलो आहे मम्मीसाठी काहीतरी शॉपिंग करायला. संडे आहे तर खूप गर्दी आहे. काहीतरी ठरवलं नाही मम्मीला काय घ्यायचं आहे, बघूया काय आवडेल ते घेऊ. शॉपिंग केली आहे, मम्मीसाठी एक वस्तू घेतली आहे, घरच्यासाठी पण एक तोरण कणवाला तोरण वगैरे घेतलं आहे. ते सिनेमॅटिकमध्ये तुम्ही पाहिलं आधीच्या शॉटमध्ये. झालं आहे, आता जाऊ गणपतीचे दर्शन घेऊन डायरेक्ट घरी जाऊ, थोडं खाऊ आणि निघू मुंबईला जायला. तर निघालेलो असं चालतो आहे, सारसबागेकडे चाललो आहे. तर एक मध्ये बुक स्टॉल भेटला जे रोडवर असतात स्ट्रीटवाले. तर त्या काकांनी एक चांगल्या किमतीत मला 2 पुस्तकं दिले, बहिणीसाठी घेतले. माझी बहिणीला वाचनाची खूप आवड आहे, तर बोललो तिच्यासाठी पण काहीतरी घेऊया. तिच्या जी गोष्ट तिला आवडते मी माझ्या मनाने घेतलेत. एक आहे व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं आहे हे मालगुडी स्कूल डेज. मालगुडीवाला तर आवडणार आहे, तर मी पण वाचणार. ओके, मी सांगेन नंतर कधीतरी पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये सांगेन की कशी आहे ती पुस्तकं. सारसबागेच्या बाजूला एक ही लेन आहे, तर पुण्याचे लोक याला चौपाटी बोलतात. तर ना इथे समुद्र आहे ना नदी आहे ना काय, पण याला चौपाटी बोलतात. तिकडे एक कसं आकाशपाळणा घोडागाडी वगैरे आहे.
गणपती बाप्पांचे दर्शन झाले. बरं वाटतं जेव्हा पण मी सारसबागेत येतो तसं निवांत वाटतं. मंदिर परिसर चांगलं आहे, लोक असे थोडे रिलॅक्स होतात, बाहेर बसायला वगैरे चांगलं आहे. खाली एक गार्डन आहे, गार्डनचं टायमिंग असतं ते संध्याकाळी 4 ते 8:30पर्यंत आहे. आपल्याला काही एवढं आहे नाही. हे एक विशिंग वेल असं बोलतात, याच्यात कॉईन टाकतात. तुम्ही मागच्या सिनेमॅटिकमध्ये जे पाहिलं तिकडे काय विश असेल आपली ते बोलून एक कॉईन टाकायचं त्याच्यात. गणपती मंदिराच्या बाजूला परिसरात हे अशी मस्त पेंटिंग आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती थोरले शाहू महाराज, हे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, जे बेसिकली हे सगळे पुण्यातले पेशवे आहेत. त्यांची असं मस्त असं एक पेंटिंगचं एक एक्झिबिशन टाईप आहे. मंदिराच्या बाहेर एक गार्डनसारखं आहे. लास्ट टाईम मी आलेलो तेव्हा आपण इथे फोटो काढलेला. तर यावेळी तर एकटा आहे मी, फोटो काढायसाठी कोण नाही. आणि आज मूड पण नाही आहे, कारण का थोडा मूड ऑफ आहे की काल मला यायचं होतं इथे. थोडं संध्याकाळचे इथे चांगले लाईटिंग वगैरे असते. हे जे आहे इथे संध्याकाळचे चांगले लाईट्स वगैरे असतात. काल येताना आलं आणि आत्ता मी या टायमाला आलो आहे की हे सगळं बंद आहे. ठीक आहे. पण सारसबागेच्या समोर एक महालक्ष्मी मंदिर आहे. तिथे तुम्ही सिनेमॅटिकमध्ये पाहिलं, छान मंदिर आहे. महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, मार्बलचं आहे फुल. म्हणजे इकडच्या लोकांना माहीत आहे, पण जास्त बाहेरून पर्यटक येतात त्यांना माहीत नाही आहे. मस्त आज तर स्ट्रीट वॉक सोबत आपलं देवदर्शन पण चालू आहे. फिरून झालं आहे. पुणे दर्शन जे आहे छोटंसं, मी जे स्ट्रीट वॉक रिक्षा वगैरे घेऊन गेलेलो, हिला नेलं नव्हतं माझ्या लाडकीला, तर आलो आहे फिरून. थोडं आता खाऊन येतो काहीतरी, बुलबुलला काढतो आता कुठेतरी, एक जवळ चांगला रेस्टॉरंट बघतो, खाऊन येतो, मग पॅकिंग वगैरे करून निघू मुंबईचा प्रवास. हा बघा पुण्याच्या लोकांचा टॅलेंट बघा. ही बघा MI चक्रा गाडी, मस्त एका कानाला फोन लावला आहे आणि चालतो आहे. त्याला काय पडलीच नाही, लावून द्या. लोकल आहे तिकडचे, काय बोलून अर्थ नाही. निघालो आपण मुंबईला जायला. मुंबईचा प्रवास आपला संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. थोडा आराम वगैरे करूनच निघालो, जेवण वगैरे आलो, थोडी एक झोप काढली, कारण का कालचा थोडा थकवणारा दिवस होता. तर ऑलरेडी झोप होती डोळ्यांवर. हे जे आहे गल्ल्या गल्ल्यातून मला शॉर्टकटमधून काढतो आहे गॅस GPS. मग अशी असं चकवा लागलेला थोडासा जेव्हा निघालेलो त्या लोकेशनवरून, कारण का येताना मी थोडं एक लॉंग कटने आलेलो, तर जाताना एक शॉर्टकट टाकला आहे. सूरज दादा मस्त सेट होतात आहे. सनसेटचा टाईम झाला आहे, 6:05 झाले आहेत. आपण हायवेला लागलो आहेत, आतल्या गल्लीगळ्यातून बाहेर निघालो आहे. आता हा जवळपास एक 2-2.5 किलोमीटरवर मेन पुणे बँगलोरवाला हायवे आहे. तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि मग आपला तोच देहू रोड मारून मुंबई 155 सरळ, सातारा लेफ्ट, कोल्हापूर लेफ्ट. सरळ म्हणजे तो ॲक्च्युली असा रोड आहे, म्हणजे सिग्नल क्रॉस करून राईटला सर्व्हिस रोड. हा बघा, हा जो आहे इथे बँगलोर आहे, इथे मुंबई आहे. तर ॲक्च्युली असं आहे. काल पण आपण याच रोडने गेलेलो शिरकाईला जाताना, येताना आपण इथून आलेलो. हे जो आहे चांदणी चौक आला आहे, तर हा जो रस्ता मस्त बनवला आहे. मागे एका रात्रीत जुना जो ब्रिज होता तो एका रात्रीत पाडलेला आहे यांनी, तेव्हा रोड बंद होता आणि फिरवलेलं मागच्या साईडने. मागून जो रोड आहे जो वाकडला निघतो, तर त्याच टाईमला आपण ट्रॅव्हल पण करत होतो, तर तेव्हा मी तो प्रॉब्लेम फेस केलेला, पण वर्थ होता. आलेवाडीच्या इथून पास होतो आहे आपण. हे मेट्रोचं काम चालू आहे. मागे हे मागच्या वर्षी जेव्हा जात होतो त्या मेट्रोची जी काम आहेत, तर त्याच्यामुळे इथे डायव्हर्जन वगैरे होते आणि खूप असं ट्रॅफिक असायचं. पण आता हे सगळं झालेलं आहे आणि मस्त तुम्ही नॉर्मली एक 60च्या स्पीडला नॉर्मल क्रुझिंग करतो. मी आता बघा 70ला आहे, एवढ्या ट्रॅफिकमध्ये पण 70ची ॲव्हरेज स्पीड आहे. नॉर्मली 60च्या ह्याच्यात आपण पटकन असं एक अर्ध्या तासात निघून जातो अख्खा पॅच. कात्रजपासून देहू रोड एक्सप्रेस हायवे असेल तर देहू रोडच्या 2 किलोमीटर आधी लेफ्ट आहे, जर 4 व्हीलर असेल तर. बाईकवाले आपण बाईकर्स लोकांना देहू रोडच लागतो. तर जे काम होतं त्यांनी खूप फास्ट केलं. मागे मी जेव्हा आलेलो
तेव्हा खरंच खूप म्हणजे वैताग यायचा पास व्हायला. आम्ही लेट निघायचो किंवा लवकर निघायचो. या पीकार्समध्ये आम्ही ट्रॅव्हलच नाही करायचो इथून. त्यात आपल्याला एक हिमालयनवाले भाऊ भेटलेत, गेले 15-20 किलोमीटर आपल्यासोबत आहे. प्रॉपर चालतोय. तो पुढे असला की मला डायरेक्शन देतोय, मी पुढे असलं की त्याला डायरेक्शन देतोय. एक आम्ही युनिफॉर्म स्पीड मेंटेन करून चालतोय. तरी आपल्या बायकर कम्युनिटीमधला एक आहे हा मित्र आपला भाऊ. अजून बोलणं नाही झालंय, बघू थांबलो एकत्र सोबत तर बघू. त्यासोबत जो हिमालयनवाला भाऊ होता मागासपासून, तो त्यांनी रावेतला उतरलाय, पुण्याचा होता तो, आणि आपण सरळ निघालो देहू रोडच्या दिशेला चाललो आहे. तर बरं वाटतं असं अननोन लोक जे पण भेटतात आणि रस्त्यातलं म्हणजे तो प्रवास असा निघून जातो. दोघे आम्ही सोबत एक 15-20 किलोमीटर जवळपास होतो, पण प्रवास असा जाणवत नाही की तो मला डायरेक्शन देत होता, मी त्याला डायरेक्शन देत होतो. बरं वाटतं. 7:30 वाजलेत. आपण लोणावळ्याला पोचलो आहे. मध्ये आपण एक ट्रान्झिशनवाला ब्रेक घेतलेला, 5 मिनिटाचा वॉटर ब्रेक. मस्त आहे, रस्ते चांगले, ट्रॅफिक नाही. संडे मला वाटलं थोडंसं या टायमाला जर निघतोय तर जे परतीचे असतात, जे परत मुंबईला जातात लॉंग विकेंड नंतर किंवा विकेंड नंतर, तर तसलं काही नाही आहे. निवांत आहे. एक क्रुझिंग स्पीडला चालतो आहे 70-80च्या. इंटरकॉमवर आपली गाणी चालू आहेत. गाणी ऐकत ऐकत एकटा ऐकून बोलायला चालायला काय नाही. इथून जवळपास आपलं घर एक आहे 110, 100-110. टार्गेट तर आहे 9:30 पर्यंत पोचायचं, पण बघू. जास्त घाईमध्ये मी पळवत पण नाही जाणार आहे, आरामात जाणार आहे. कारण का ऑलरेडी कंटिन्यू रोज राईड करतोय मी, आणि आज पण दिवसभर आपण पुणे शहरात जे फिरत होतो आपण, तर उगीच लोड नाही घ्यायचं. कारण का उद्या ऑफिस आहे आपल्याला. असं नको व्हायला की जातोय मी, पाठवाट दुखते आणि मग ऑफिसला दांडी होते. एक्सप्रेस वे लेफ्ट, जुना रस्ता समोर लोणावळ्यावरून. तर इथे तुम्हाला दिसेल की नो एंट्री आहे. हे इथे नो एंट्री आहे, पण इथूनच जायचं आहे. बाईक जर आहे, जो जुना रोड आहे इथूनच आहे. तर मला माहीत नाही नो एंट्री यांनी का लावून ठेवली आहे. आणि ही जी बस आहे ही खंडर, किती वर्षापासून मी बघतोय. यांनी एक नो एंट्रीचं काहीतरी केलं पाहिजे. तिथूनच हा रस्ता खंडाळ्याचा आता घाट चालू होणार, आणि आता जो जो रस्ता गेला राईटला जो तुम्ही पाहिला तो एक्सप्रेस हायवे आहे टुवर्ड्स मुंबई. तर पहिले असं होतं की तुम्ही एक्सप्रेसवरनं गाडी टाकू शकत होतात, बाईक पण, आणि एक सर्टन डिस्टन्स म्हणजे एक 5-10 किलोमीटर जो घाट आहे तो तुम्ही एक्सप्रेसवरनं कवर करून खालच्या साईडला तो एक एक्झिट आहे खंडाळ्याचा, तिथे तुम्ही निघू शकत होता. पण आता तो बंद केला एक्झिट. आता मी मागे एकदा टाकलेली गाडी 7-8 महिन्याआधी, तर तेव्हा पोलिसांनी पकडलेलं मला. कारण का मी रोजचं माझं रेग्युलर आहे इथून येणं जाणं. कारण का माझ्या गावी जायचा रस्ता हाच आहे, आणि मी गेले 6-7 वर्ष बाईकनेच गावी जातो आहे, माझी जेव्हापासून बाईक आली आहे. तर मी नॉर्मली तसं एंट्री मारलेली, आणि मागून लगेच एक 2 मिनटाच्या आतच एक पोलीस दादा आले युनिकॉर्नवर. त्यांनी मला चेस केलं आणि परत उलटं मला इथेच काढलं बाहेर. तर मी टाईम वाचवायला गेलेलो. आणि मेन काय होतं की तो बघा तो एक्सप्रेस हायवे, मेन काय होतं की एक्सप्रेसने जेव्हा जातात तर रस्ते वाईड आहेत घाटात, तर ते बरे पडतात. इथे थोडी स्पीड पण ड्रॉप होते. 2 लेनच आहे घाट. तर जर तुम्ही असाल तर तिथे प्लीज गाडी नका टाकू. आता फाईन पण त्यांनी वाढवले आणि रूल स्ट्रिक्ट झाले. पहिले कसं होतं की काका दादा करून सोडायचे पोलीस बांधव आपले, आता नाही सोडत. आता त्यांच्यावर पण प्रेशर आहे. अरे बघा हा एक्सप्रेस असा दिसतोय. तर पहिला आपण वरतून तसे आलो असतो, पण आता ते बंद केलं आहे. आता यायला पण इथून पण एक रस्ता एक्सप्रेसला जातो. आपले झाले आहेत 350 किलोमीटर रनिंग झाली आपली या राईडला. मित्राचं घर होतं 165 आपण काल गेलो, आणि अजून एक थोडंसं बाकी आहे आपले 80 किलोमीटर घरापर्यंत. मेन आपल्याला फरक पडला की आपले 40 किलोमीटर वाचले. जेव्हा आपली गाडी काल टाकलेली तर 3500 टोविंगवर टाकलेली, तर तेव्हा आपले 35 ते 40 किलोमीटर आपले म्हणजे वाचलं. पण त्रास झाला तो भरपूर झाला. काय दादा हॉर्न मारतात आहे पी पी. MH01 भावाला घाई आहे आपल्या घरी जायची. 9:15 वाजले. आपण कर्जतच्या नाक्यावर थांबलो आहे. कर्जतवाला चौकवाला जो बोलतात, एक स्वराज रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे थांबलो आहे. रात्रीचे मोबाईलवर शॉट एवढे खास येत नाही, पण गोप्रोवरच करतो आहे. तर एक क्विक वॉशरूम ब्रेक घेतला आहे आपण. अजून घर आपलं आहे इथून एक
70-75 किलोमीटर आहे, 75 असेल. जे काय रस्त्याला होतं आहे ते तर दाखवतोच आहे तुम्हाला. रात्रीचं टाईम आहे म्हणून जास्त काय शूट करत नाही आहे. थोडी पाठ पण धरली आहे म्हणून आरामात आहे. आपण थोडं बॅकपेन चालू झालं आहे म्हणून एक आरामात मी निवांत 80-90च्या स्पीडवर आहे. एक क्विक रोड अपडेट देतो तुम्हाला मित्रांनो. मुंबईमध्ये एंट्री मारलेले रस्ते चांगले होते, पण इथे एक रस्त्याचं काम चालू आहे, डायव्हर्जन आहे. तर याचं ट्रॅफिक गेले 2 किलोमीटरपर्यंत आहे. तर थोडी स्पीड ड्रॉप होईल. मला वाटलं की या टायमाला 9:30 वाजलेत. मला वाटलं की या टायमाला मुंबईत एंट्री मारेल तर मला मस्त ट्रॅफिक नाही भेटणार, 80चे स्पीड क्रूज करत जाईन आरामात घरी. पण हे रस्त्याचं काम केलेलं, नवीनच ब्रिज होता पण परत काहीतरी काम चालू आहे. याच्यामुळे 2 किलोमीटर आहे, तर तेवढे तुम्हाला बेअर करावं लागणार थोडंसं. डॉक्टर पार करतो आहे. हा मानपूरवाला डायव्हर्जन आहे, खालून ब्रिज मानपूरला जातो. विनाकारण ट्रॅफिक आहे. मला असं वाटत नाही की ट्रॅफिक असलं पाहिजे इथे, नॉर्मली नसतं इथे. बघा वरतून जो ब्रिज चेंबूरला जातो तो फुल मोकळा आहे. ऑक्ट्रायच्या सिग्नलपासून इथपर्यंत एक असेल 2-2.5 किलोमीटरचा पॅच फुल ट्रॅफिक, ब्रिज पूर्ण मोकळा. अरे आपलं असं आहे मुंबई ट्रॅफिकचा काय फंडा समजतच नाही. खाली पण एक सिग्नल आहे, राईट मारला की रस्ता मोकळा असतो आणि तो सिग्नल पण जास्त सेकंडसाठी ओपन होतो. 9:53 झालेत. 9:30 पर्यंत ETA होता, पण आपण आरामात चाललोय. जाऊन डायरेक्ट मी तुम्हाला व्लॉग एंड करीन. आता मी दाखवण्यासारखं जास्त काही नाही. 10:22 झालेत. आपण आलो आहे, घरी पोचलो आहे. कंपाऊंडमध्ये मी गाडी वगैरे पार्क केली आहे. हा व्लॉग इथेच एंड करतो. हा व्लॉग मी 2 पार्टमध्ये टाकला. अशा तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे काही झालं या व्लॉगमध्ये मला म्हणजे या राईडला मला खूप शिकायला भेटलं. जे आपल्या हिमालयनसोबत झालं, जे RSA आपण घेतलं, जे काय घडलं. मी आज एकटा पुण्यात फिरलो, ते एक्सपिरियन्स होतं, खूप छान होतं. परत पुन्हा तेच बोलेन, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, जे 2 पार्टमध्ये करून टाकले, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.